प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत रोटाव्हेटर यंत्राच्या अनुदानासाठी लाचेची मागणी करणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने जेरबंद केले आहे। सालेकसा येथील उपकृषी अधिकारी रमेश मारुतराव टाकरस याला 5,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आली असून या कारवाईने महसूल आणि कृषी विभागात मोठी खळबळ उडाली आहे। प्रधानमंत्री कृषी सिंचन योजनेअंतर्गत एका 50 वर्षीय शेतकऱ्याने रोटाव्हेटर खरेदी करून 40,000 रुपयांच्या अनुदानासाठी अर्ज केला होता। हे अनुदान मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात उपकृषी अधिकारी रमेश टाकरस याने सुरुवातीला 10,000 रुपयांची मागणी केली। विशेष म्हणजे 18 डिसेंबर रोजी अनुदानाची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा होऊनही आरोपी अधिकाऱ्याचा पैशांसाठीचा तगादा सुरूच होता। शेतकऱ्याने या भ्रष्टाचाराला कंटाळून अखेर एसीबीकडे तक्रार नोंदवली। एसीबीच्या पथकाने 12 आणि 16 जानेवारी रोजी पडताळणी केली असता लाचेची मागणी सिद्ध झाली। शुक्रवारी 16 जानेवारी रोजी रचलेल्या सापळ्यात टाकरस याने 5,000 रुपये स्वीकारताच दबा धरून बसलेल्या पथकाने त्याला रंगेहात पकडले। आरोपीच्या अंगझडतीत रोख 6,080 रुपये आणि मोबाईल जप्त करण्यात आलाय। सध्या आरोपीच्या घराची झडती घेण्याचे काम सुरू असून भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे। प्रतिनिधी राधाकिसन चुटे, NTV न्यूज मराठी, गोंदिया।